उत्तराखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। एका घरात रात्री विचित्र आवाज आला, यामुळे कुटुंबाला जाग आली। त्यांनी उठून पाहिलं तर एक तरुण त्यांना पळताना दिसला। त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे। पोलीस तपासात या प्रकरणी शॉकिंग खुलासे झाले आहेत। विकासनगरच्या ईदगाहजवळ राहणाऱ्या साजिद नावाच्या घरात ही गोष्ट घडली। त्याच्या घरात मध्यरात्री विचित्र आवाज आला। आवाजामुळे साजिदला जाग आली। त्याने पाहिलं तर एक तरुण त्याला पळताना दिसला। त्याचं संपूर्ण कुटुंब जाग झालं। त्याच्या कुटुंबाने त्याला पकडलं आणि बेदम मारहाण केली। तरुण गंभीर जखमी झाला। त्याला इतकं मारण्यात आलं की त्याचा मृत्यू झाला। आसान नदीजवळील स्मशानभूमीजवळ सेलांकी पोलिसांना अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला। अज्ञात तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे। पोलिसांनी तपास केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली। तेव्हापासून पोलिसांनी तपास सुरू केला। शवविच्छेदन अहवालात तरुणाला जबर मारहाण झाल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला। अशा स्थितीत पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला। विकासनगरच्या ईदगाहजवळ राहणाऱ्या साजिद नावाच्या तरुणाच्या घरात ही गोष्ट घडली। त्याच्या घरात मध्यरात्री विचित्र आवाज आला। आवाजामुळे साजिदला जाग आली। त्याने पाहिलं तर एक तरुण त्याला पळताना दिसला। त्याचं संपूर्ण कुटुंब जागं झालं। त्याच्या कुटुंबाने त्याला पकडलं आणि बेदम मारहाण केली। तरुण गंभीर जखमी झाला। त्याला इतकं मारण्यात आलं की त्याचा मृत्यू झाला। यानंतर त्याचा मृतदेह आसान नदीमागील स्मशानभूमीत नेऊन फेकण्यात आला। दरम्यान या प्रकरणाची उकल करत 3 आरोपींना अटक केली आहे आणि दोघांचा शोध सुरू आहे।